विद्या वाचस्पती गिरीश श्रीकृष्ण बापट हे ज्ञान प्रबोधिनीचे संचालक म्हणून नोव्हेंबर 89 पासून काम करीत आहेत. माध्यमिक शाळेय शिक्षणापासून त्यांचा ज्ञानप्रबोधिनीशी संबंध आला. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्यांनी प्रबोधिनीचा कार्यकर्ता सदस्य म्हणून काम केले. त्याच काळामध्ये त्यांनी विविध विचारसरणींची आणि भारतीय तत्वज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून घेतली. या सर्व अभ्यासामध्ये ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक कैलासवासी वी तथा अप्पाराव पेंडसे यांच्या ज्ञानपूर्ण आणि कर्मयुक्त अशा देशभक्तीच्या आवाहनाची प्रेरणा होती. या अभ्यासानंतर विचारपूर्वक त्यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या कामाचे व्रत आयुष्यभरासाठी स्वीकारले. कॅनडामधून रसायनशास्त्रातील विद्या वाचस्पती पदवी मिळाल्यानंतर 1983 पासून ते ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्वयंसेवी वृत्तीने काम करू लागले. कामासाठी आवश्यक म्हणून शिक्षणशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रातले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. प्रथम ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून आणि नंतर त्यांच्या जोडीने ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य म्हणून अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन, आरोग्य, संघटन या क्षेत्रांमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या पुण्यातील विविध विभागांतर्फे व महाराष्ट्रातील विविध केंद्रांतर्फे आणि शाखा संस्थांतर्फे चालणाऱ्या कामाचे संचालन करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्याकडे आहे. अभ्यास दौरे, मदत कार्ये, प्रशिक्षण शिबिरे, परिषदा, परिसंवाद अशा विविध निमित्तांनी त्यांनी ज्ञानप्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करत देशात आणि परदेशात यशस्वी प्रवास केले आहे. मला एक गोष्ट जाणवली, त्यांनी आश्रम या सदराखाली आपला परिचय दिला. ब्रह्मचर्य आश्रमातून थेट ज्ञानप्रबोधिनीच्या चतुर्थ प्रतिज्ञेनुसार साध्या वेशातील संन्यास आश्रम. बरोबर धन्यता वाटते मला. खूपच उत्कृष्ट त्याच्यामध्ये माहिती आहे. नाना तऱ्हेचा अनुभव घेतलाय, नाना दौरे काढले. पंजाब सद्भाव यात्रा, विदर्भ, पश्चिम बंगाल, केरळ, नागा प्रदेशात अभ्यास दौरे, बिहारमध्ये भूकंपग्रस्तांसाठी मदत कार्याचे संचालन, युवकांसाठी आंबेडकर व सावरकर विचार अभ्यास शिबिरांचे संयोजन आणि संचालन. 36 वर्ष प्रबोधिनी त्या ध्येयाने आपल्या पुण्यामध्ये चालवणं हा खरोखर एक चमत्कार आहे. आणि पुण्याचं पुणेपण जे टिकून आहे ते केवळ अशाच गोष्टींमध्ये आहे, ही मला बारंबार खात्री आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, ग्रंथांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. साधे काही प्रकार लेखांची नावं सांगतो. पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीतील देवाणघेवाण, पुण्यातील रामकृष्ण मठ आणि ज्ञानप्रबोधिनी, मनुष्य घडण म्हणजे मानवी वर्तनाचा विकास. त्यांची इंग्रजीतली प्रकाशित पुस्तकं बघा. इमर्जिंग नॉव्हेल्टी इन लाईफ, माइंड अँड सोसायटी, फ्रॉम फॉर्मल एज्युकेशन टू मॅन मेकिंग, नर्चरिंग ॲबिलिटीज, मोटिवेटिंग द एबल. अनेक प्रकाशित पुस्तक आहेत. त्याच्यात रामदास काय म्हणाले हे पहिलं आहे, कारण आपल्या पूजनीय आप्पांनी विवेकानंद काय म्हणाले हे फार अप्रतिम पुस्तक लिहून युवकांमध्ये खूप त्याचा प्रचार झाला होता. महात्मा गांधींचा राष्ट्रधर्म, स्वतःला घडविण्यासाठी उपासना. महर्षी दयानंद काय म्हणाले, राष्ट्र घडणीसाठी मनुष्य घडण, मनुष्य घडणीसाठी आवाहन. खंड पहिला, खंड दुसरा, जिज्ञासापूर्ती. पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिली आहे, 2-3च वाचून दाखवतो. हिंदू धर्म मीमांसा, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, ज्यांनी कुष्ठरोगामध्ये बाबाराव आमट्यांच्या पेक्षा आधी बरीच वर्ष अमरावतीला कामाचा मोठा सेतू उभारला होता आणि कट्टर देशभक्त होते. ते सुद्धा असेच समर्थ कृपा प्राप्त एक विभूती होते. त्यांच्या हिंदू धर्म मीमांसेला यांनी प्रस्तावना लिहिली. संस्कृत साहित्याचा इतिहास भाग 7,
भारतीय प्राचीन विद्या, समर्थ जीवनासाठी समर्थ विचार, बाय गिफ्टेड एज्युकेशन, म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी बुद्धिमत्ता लाभलेल्या मुलांना त्यांचं प्रशिक्षण कसं विशेष रीतीने कशासाठी केलं पाहिजे या विषयावर हे ग्रंथ लिहिला. शुद्धतेची निर्मळ आणि विचार तरंग वैज्ञानिकांची अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. फिजॉफ काप्रा आणि कृष्ण चैतन्य यांच्या पुस्तकांवर आधारित 13 व्याख्यानं, महात्मा गांधींच्या 8 खंडातील चरित्रावर 10 व्याख्यानं, दासबोधातील उपासना या विषयावर 2 व्याख्यानं, धर्म आणि सेवा या विषयावर आसाममध्ये 4 शहरांमध्ये विवेकानंद केंद्रातर्फे व्याख्यान. खरोखर मला सुद्धा इतका आनंद होतोय की यांच्या तोंडून आपल्याला समर्थांवर ऐकायला मिळणार आहे. प्रॅक्टिसिंग सेंट किंवा प्रॅक्टिसिंग महंत, क्षमा करा जरा इंग्रजी शब्द वापरतोय, पण कार्यारूढ असताना, म्हणजे एखादा घोड्यावर स्वार झालाय वीर आणि पराक्रम करत निघालाय, त्याच्यावर त्याची जशी माहिती असते तशा व्यक्तीच्या तोंडून तशाच व्यक्तीच्या बद्दल आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हा किती समसमा संयोग झालेला आहे. माझ्याकडे खरोखर यांची ओळख करून द्यायला शब्द नाहीयेत. त्यांच्या भाषणातूनच त्यांची खरी ओळख होणार आहे. म्हणून थांबतो. जय जय रघुवीर. सुमारे 50 वर्षांपूर्वी आनंद आश्रमामध्ये चिन्मय मिशनचे स्वामी पुरुषोत्तमानंद यांची उपनिषदांवरची व्याख्यानमाला चालू होती. मी ऐकायला या वास्तूत मी आलेलो होतो, त्याच्यानंतर आज येतोय. आणि समर्थांवरच्या व्याख्यानमालेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या व्याख्यानमालेत समारोपाचं व्याख्यान करायची संधी मला मिळाली. याच्याबद्दल प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. गेली काही वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत होणार अशा घोषणा आपण ऐकतो आहोत. आणि बरं वाटतं ते ऐकल्यावर की असं काही जर का आपल्या देशामध्ये बदल होणार असेल तर चांगलंच आहे. एक त्याच्यामध्ये शब्द वारंवार असा येत असतो की भारत जगद्गुरू होणार. तो शब्द ऐकल्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये थोडासा एक प्रश्न निर्माण होतो की आपण जगद्गुरू व्हायचंय का जगमित्र व्हायचंय. जगाला शिकवण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत भारतामध्ये, पण जगाकडून शिकण्यासारख्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्या बरोबरीच्या नात्याने देवाणघेवाण शिकणं आणि शिकवणं करायचं असेल तर आम्ही जगमित्र आहोत अशीच भूमिका आपण घेतली पाहिजे आणि अशीच आपली प्रतिमा जगातल्या इतर देशांसमोर ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. जगमित्र व्हायचं असलं तरी सुद्धा कोणाशी मैत्री करावीशी वाटते. तर जो संपन्न आहे, समृद्ध आहे, समर्थ आहे, स्वाभिमानयुक्त आहे, नीतिमान आहे, अशा देशाशी मैत्री करावीशी वाटेल. आणि यातल्या काही ना काही गोष्टी गेल्या 15-20 वर्षामध्ये भारतामध्ये हळूहळू वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळेच आपल्या देशाच्या प्रतिनिधींना, नेत्यांना जगातल्या अनेक देशांमध्ये सन्मानाने बोलवलं जातंय, त्यांचं स्वागत केलं जातंय, त्यांना पुरस्कार दिले जात आहेत. या सगळ्याच्या बरोबर आपल्या देशामध्ये प्रगतिशील संतुलन असलं पाहिजे असंही मला वाटतं. म्हणजे आपल्याला जगमित्र तर व्हायचं आहे, पण काही बाबतीत जगाला दिशा दाखवणारही आपल्याला व्हायचं आहे.
जगाला दिशा दाखवण्यासाठी आपले पाय मजबूत असावे, त्याच्यासाठी जगाकडून काही गोष्टी शिकायला लागतात. पण काय दाखवायचे ते ध्येय मात्र आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून सांभाळून ठेवलेलं आहे. आपण आजही तेच ध्येय आपल्यासमोर असावं असं मला वाटतं. असा जर का आपला देश व्हायचा असेल तर ज्या संतांनी त्यांना राष्ट्रसंत म्हणावं अशी योग्यता आपल्या तपश्चर्येने मिळवलेली होती, त्याच्यामध्ये गेल्या 300-400 वर्षातले समर्थ रामदास हेच पहिले संत. त्यांनी काय काय सांगितलं आणि करूनही दाखवलं. तर राष्ट्र घडायचं असेल तर समाज चांगला घडावा लागतो. समाज तो संघटितही असावा लागतो. संघटित लोकांच्या समाजालाच राष्ट्र असं म्हणतात. पण लोक नुसते संघटित असून पुरत नाही, ते विकसित व्यक्तिमत्वाचे असायला लागतात. आणि पूर्ण विकसित व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे ज्यांनी सांगितलंय, अशा व्यक्तिमत्वात असलेल्या व्यक्तींची संघटना झाली पाहिजे. ते संघटनेचं सूत्र ज्यांनी सांगितलं, ही संघटना देशव्यापी असली पाहिजे असा प्रयत्न ज्यांनी केलाय. आणि अशा संघटित समाजामुळे आपला देश राष्ट्र या पदवीला पोचला. तर मग त्यांनी काय करायचं पुढे, तर स्वदेशात आणि जगातही धर्मसंस्थापना करायची हे ध्येय त्यांनी दाखवलं पाहिजे. तर पूर्ण विकसित व्यक्तिमत्व, संघटनेचं सूत्र, देशव्यापी संघटना आणि स्वदेशात आणि जगात धर्मसंस्थापना हे ध्येय, या चारही गोष्टी ज्यांनी समर्थपणे सांगितल्या असे समर्थ रामदास होते. आणि म्हणून त्यांच्या विचारांचा आपल्याला पुन्हा 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 अभ्यास करावा लागतो, उजळणी करावी लागते. आणि त्याच्यापासून आपल्याला काही मार्गदर्शन, काही प्रेरणा मिळेल का असाही प्रयत्न करत राहावा लागतो. जो देश संपन्न आहे, समृद्ध आहे, समर्थ आहे, संघटित आहे, नीतिमान आहे, अशा समाजाची संस्कृती ही श्रेष्ठ आहे असं म्हणतात. आणि प्रश्न असा येतो की समाज आधी येतो का संस्कृती आधी येते? अगदी आदिम मानवाने दगडाची हत्यारं किंवा त्याच्या आधी झाडाच्या काटक्या आणि फांद्या या हत्यारासारख्या वापरायला सुरुवात केली, तेव्हा मानवी समूहांमध्ये सुधारणा सुरू झाली. आणि ह्याच आदिम मानवाने गुहेतल्या भिंतीवर चित्र काढायला सुरुवात केली आणि आकाशात काय दिसतंय त्याच्या संबंधी विचार करून काही कल्पना मांडायला सुरुवात केली, तेव्हा संस्कृतीला सुरुवात झाली. या सुधारणा ह्या काळानुसार बदलत जातात. काटक्या आणि दगडाच्या हत्यारापासून आता आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि याला आपण सुधारणा म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपले शारीरिक कष्ट कमी होतात, बौद्धिक कष्ट कमी होतात, कमी वेळात जास्ती परिणामकारक काम करता येतं, ती सुधारणा झाली असं आपण. संस्कृतीमध्ये असे बदल होत गेले चालेल का? संस्कृती ही चिरंतन असायला लागेल. जगात काही संस्कृती अशा आहेत की त्या उदयाला आल्या आणि नष्ट झाल्या. आणि ते मुख्य नष्ट झाले याचं कारण तो समाजच नष्ट झाला. म्हणजे माणसं तीच आहेत तिथे, अजून त्याच वंशातली माणसं, तेच रक्त असलेली माणसं त्या त्या देशात राहत आहेत, पण ते आपली सगळी संस्कृती विसरून गेली.
त्यामुळे समाज मुख्य आणि समाज संस्कृती निर्माण करू. पण असं 1 पिढी 2 पिढी 3 पिढ्या होईल, पुढे ती संस्कृती आणि समाज एकजीव होऊन जातात आणि नवीन पिढी ती संस्कृती ग्रहण करतच मोठी होत जाते. जसा आपला रक्ताचा अनुवंश असतो तसा सांस्कृतिक आपलाही अनुवंश असतो आणि त्याच्यातून आपण अधिक विकसित होत जातो. तेव्हा प्रगतिशील संतुलन ज्या देशामध्ये आहे तो देश, तिथे प्रगतिशील संतुलन म्हणजे काय, तर जिथे त्या समाजाची उत्क्रांती होत चालली. समाजाची उत्क्रांती होत चालली म्हणजे काय, त्या समाजातली जी माणसं आहेत ती अधिक अधिक विकसित होत जात आहेत, त्यांच्यातले दैवी गुण वाढत चाललेले आहेत. त्या दैवी गुणांना समर्थांनी सद्विद्या असं म्हटलेलं आहे आणि ही सद्विद्या सर्वांपाशी असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वांपाशी असावी म्हणजे समाजातली प्रत्येक व्यक्ती ही अशी सद्विद्यायुक्त अशी झाली पाहिजे असा आदर्श समर्थांनी ठेवलेला आहे. मग अशी सद्विद्या संपन्न व्यक्ती व्हायची असेल, म्हणजे दैवी गुणयुक्त अशी ती व्यक्ती व्हायची असेल, तर अर्थातच तो समाज हा अधिक अधिक उत्क्रांत होत जाईल. म्हणजे सामान्य माणसांचा आहे तो दैवी गुणयुक्त माणसांचा असा तो समाज होईल. आणि असा समाज झाला पाहिजे हे ध्येय आपल्या संस्कृतीतच सांगितलेलं आहे, आपल्या समाजातल्या संतांनी सांगितलेलं आहे, समर्थांनी सांगितलेलं आहे. जिथे फक्त सुधारणा झालेल्या आहेत अशा देशांमध्ये काय होतं, त्या सुधारणांच्या बरोबर तिथली राज्यव्यवस्था सुद्धा बदलते, शासन व्यवस्थाही बदलते, तीही अधिक परिपूर्ण होत जाते. पण परिपूर्ण होत गेली म्हणजे काय झालं, तर त्याला क्रेडल टू ग्रेव्ह वेलफेअर स्टेट असं म्हणतात. म्हणजे मुलगा पाळण्यात असल्यापासून तो मोठा होऊन वृद्ध होऊन मृत्यू झाल्यावर त्याचं दफन होईपर्यंत सर्व गोष्टींची काळजी समाज आणि समाजाच्या वतीने शासन घेतं. याला कल्याणकारी राज्य असं शब्द आहे. असे देश आज जगात आहेत की आहेत. कमी लोकसंख्येचे जे देश आहेत, भारताची लोकसंख्या आता 148 कोटी झाली असा अंदाज आहे. ज्या देशांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे, कोणाची 60 कोटी, 60 लाख, कोणाची 70 लाख, कोणाची 80 लाख, अशा देशांमध्ये असं कल्याणकारी राज्य स्थापन झालेलं आहे. सुधारणा त्या समाजामध्ये झालेल्या आहेत. पण मग त्या समाजामध्ये मनोरुग्णांची संख्या का वाढते, घटस्फोटांची संख्या का वाढते, आत्महत्यांची संख्या का वाढते, मादक द्रव्य सेवनाचं प्रमाण का वाढतंय? कारण अशी सगळी संपन्नता समाजामध्ये आली, कशाचीच काळजी करायला लागत नाही. नोकरी गेली की पुढची नोकरीपर्यंत बेकार भत्ता मिळतोय. नोकरी गेली आणि समाजात काही बदल झाले, तंत्रज्ञान बदल झालेत, तर नव्या प्रकारच्या नोकरीसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था शासन करतंय. ते स्वतःसाठी मुद्दाम प्रयत्न केले पाहिजे असं काही ध्येय समोर नाही, सगळंच आयतं मिळतंय असे समाज आहेत. आज 8-10 देश तरी असे आहेत युरोपातले. तर तिथेच सगळं माणसाचं मानसिक जीवन हे विकृत का होत चाललेलं आहे, उद्ध्वस्त का होत चाललेलं आहे, कारण त्याच्यासमोर काही ध्येय नाही. तिथे कोणी असे संत झालेले आहेत की ज्यांनी हे ध्येय सांगितलं की आपलं व्यक्तिगत जीवन कसं केलं पाहिजे आणि समाजाचं जीवन कसं असतं. असं सांगणारे समर्थ रामदास होते. हे त्यांनी सांगितलं. ते कसं सांगितलं,
तर जुने शब्द आपल्या संस्कृतीतले म्हणजे धर्मसंस्थापना करायची म्हणजे त्या समाजाचा अभ्युदय झाला पाहिजे आणि त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने निःश्रेयसासाठी प्रयत्न केले पाहिजे. समर्थांच्या काळापर्यंत मला वाटतं हे शब्द सर्वसाधारण लोकांमध्ये फारसे रूढ राहिले नाहीत. समर्थांनी काय सांगितलं की तुम्ही प्रपंचही उत्तम केला पाहिजे आणि परमार्थही साधला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही तुम्हाला साधलं तर तुमचं जीवन हे सुखमय आनंदमय असं जीवन होईल. आणि असं प्रपंच आणि परमार्थाचं संतुलन कसं करायचं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. दासबोधाचा अभ्यास करत असताना माझ्या परिचयामध्ये सांगितलं की रामदास काय म्हणाले असं एक पुस्तक मी केलं. सगळा दासबोध वाचायची प्रेरणा व्हावी म्हणून त्यातले काही निवडक समास, त्यातल्या काही निवडक ओव्या अशा निवडलेल्या आहेत. आणि मग एका ओवीत सांगता येईल का काय दासबोधात म्हटले? अवघड येते आणि प्रत्येकजण कदाचित वेगळी ओवी काढेल. पण वाचता वाचता त्याच्यावरती चिंतन करता करता एक ओवी अशी मला सापडली ज्याच्यामध्ये उपनिषदांपासून जे काही जीवनविषयक तत्वज्ञान सांगितलेलं आहे तेच समर्थ पुन्हा सांगतायत. 13व्या दशकातल्या 10व्या समासामध्ये उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणवणी करणे यथा सांग प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे अशी ओवी आली. प्रपंच करायचं म्हणजे काय करायचं तर उदंड स्थळी उदंड प्रसंग, अनेक प्रसंग आपल्यावरती येत राहणार, आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरं जायला लागणार. फक्त आपल्या घरातच असं नाही, घराबाहेर पडल्यावर समाजात जिथे जिथे तुम्ही वावराल तिथे असे अनेक प्रसंग समोर येत राहतात. रस्त्यावर अपघात झाला तर काय करायचं, आपल्याला अपघात झाला तर काय करायचं आणि समोरच्या कोणाला तरी अपघात झाला तर काय करायचं, दंगा झाला तर काय करायचं, रस्त्याने मध्येच VIP मिरवणूक चाललेली आणि रस्ता अडवला तर काय करायचं, असे अनेक प्रसंग येत राहतात. या प्रसंगात आपण काय केलं पाहिजे? विद्या उदंडची शिकला प्रसंगमान चुकतची गेला असं बऱ्याच लोकांचं होतं. खूप अभ्यास होतो, औपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयात होतो, पदव्या मिळवल्या जातात, विद्या उदंड शिकला, पण ती वापरायची कशी अशा प्रसंगांमध्ये हेच कळलं नाही. प्रसंगमान चुकत गेला तर मग त्या विद्येला कोण पुसेल, मग त्या विद्येचा काय उपयोग? त्यामुळे उदंड स्थळी उदंड प्रसंग असे आले तर या प्रसंगात काय करायला पाहिजे ते जाणून यथासांग करणं. यथासांग म्हणजे मुख्य कृती काय करायची आणि पूरक कृती त्याच्याबरोबर काय करायच्या हे सगळं ज्याला कळतंय आणि ज्याप्रमाणे करता येतंय त्याला तो प्रपंच चांगला करू शकतो. मग असा प्रपंच चांगला जमायला लागल्यावर काय होऊ शकतं तर माझ्यासारखा यशस्वी मीच अशी गची बाधा व्हायला लागते आणि मला सगळं समजतंय, मला सगळं कळतंय, मीच सगळं करणार, मी सगळं ठरवणार असं वाटायला. त्याच्यावरती उतारा म्हणून काय सांगितलं तर प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे. आपण असं चिमोटा घेतला त्याने कासावीस झाला, आपल्यावरून दुसऱ्याला पारखत जाऊ. मला जर का चिमटा काढल्यावर दुःख होतं, मी कासावीस होतो जी, तर तसंच बाकी सगळ्यांचं होणार. आणि बाकी सगळ्यांचं असं होतंय म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये जाणीव एकच आहे. जाणीव ज्याला होते ते तत्व एकच आहे.
ते तत्व म्हणजे माझा आत्मा, म्हणजेच परमेश्वर. माझ्यामध्येही तोच परमेश्वर आहे. आणि प्राणी मात्र, मानव मात्र सुद्धा नाही म्हटलं. सगळ्या माणसांमध्ये आणि सगळ्या प्राण्यांमध्ये, आणि जगदीशचंद्र बसूंचं संशोधन सांगतं की वनस्पतींमध्ये सुद्धा ते एकच जाणीव तत्व आहे, आत्मतत्व आहे. आणि मग असं प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे, म्हणजे फक्त या देहातील मला काय वाटतंय आणि काय मिळतंय आणि कशामुळे सुख होतंय असा विचार करायचा नाही. सगळ्या देहांमधील मला सुख कसं मिळेल, आनंद कसं मिळेल, दुःख कसं होणार नाही याचाही विचार करत करत यथासांग कृती करायची प्रत्येक प्रसंगामध्ये. असं करायला लागलं म्हणजे परमार्थ तुम्ही व्यवहारात आणा. विवेकानंदांचं प्रॅक्टिकल वेदांत नावाचं एक भाषण आहे. मधून मधून विवेकानंदांचा उल्लेख येईल कदाचित, पण मी असं पाहिलं की अनंत बुवा रामदास त्यांनी जे समर्थांचं चरित्र लिहिलेलं आहे 60-70 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये अनेक वेळा त्यांनी विवेकानंदांचा उल्लेख केला आहे. कारण आधुनिक काळातले रामदास म्हणजे विवेकानंद असं बऱ्याच वेळा ते चरित्र पाहिल्यानंतर दिसतं. विवेकानंदांनी इंग्लंडमध्ये असताना प्रॅक्टिकल वेदांत अशा शीर्षकाची 4 व्याख्याने दिलेली आहेत. प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारात आणता येईल असं. पण इंग्रजी भाषेची थोडी गंमत आहे म्हणून ते म्हणाले की मी प्रॅक्टिकल वेदांत म्हणतो, म्हणजे तो प्रॅक्टिसेबल वेदांत असा आहे, जे प्रत्येकाला आपल्या व्यवहारात आचरणात आणता येईल असा वेदांत तो आहे. आणि तो वेदांत म्हणजे काय, तो प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे हा अनुभव सगळा घ्यायचा. भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की तत्वज्ञान ही बौद्धिक कसरत नाही. पाश्चात्य तत्वज्ञान हे सगळं बौद्धिक कसरत आहे. भारतामध्ये मात्र तुम्ही जे सांगताय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला तत्वज्ञान पूर्ण झालं नाही, तत्वाचं ज्ञान पूर्ण झालं नाही असं सांगितलं. तर हे अभ्युदय आणि निश्रेयस किंवा प्रपंच आणि परमार्थ म्हणजेच उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणवणी करणे यथासांग, एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीतली असं म्हटले नामदेवांनी. तसं दासबोधातली माझ्यापुरतं मी असं ठरवलं की ही ओवी मला प्रत्यक्ष अनुभवता येईल. अजून सर्व प्रसंगी मला यथासांग नाही वागता येत, शिकत राहावं लागतं माणूस. त्याच्यासाठी आपलं काय चुकलं, कसं दुरुस्त करायला पाहिजे असं आत्मपरीक्षण सतत करत राहावं लागतं. समर्थांनी तेच सांगितलं की स्वतःला सतत तपासत राहा, स्वतःची परीक्षा करत राहा. मग असं हे सगळ्या व्यक्तींना शिकवणं आणि अशा व्यक्तींचा समाज घडवणं म्हणजे धर्मसंस्थापना करणं. ही धर्मसंस्थापना कोणी करायची? सगळ्यांनी सद्विद्या मिळवायची. पण ही सद्विद्या मिळवून काही जणांनी विरक्त बनावं लागतं. विरक्त बनणं म्हणजे स्वतःवरच्या सांसारिक प्रापंचिक जबाबदारी सोडून देणं असं नाही. विरक्त बनणं म्हणजे हे मलाच आणि माझ्यासाठी सगळ्यात आधी मिळालं पाहिजे आणि मग तसं मिळणार असेल तरच मी एखादी गोष्ट करीन अशी मनोवृत्ती सोडून देणं म्हणजे विरक्त होणं. आणि मग ही धर्मस्थापना ज्यांनी करायची तो कसा असला पाहिजे, तो विरक्त असला पाहिजे. सर्वांनी सद्विद्या मिळवावी, विरक्तांनी सुद्धा ही सद्विद्या मिळवली पाहिजे. पण त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन काहीतरी केलं तर त्यांनी धर्मस्थापना करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि मग अशी विरक्ती ज्याच्यामध्ये बाणत जाईल, ती काय एका दिवसात सगळी विरक्ती नाही येत, हळूहळू हळूहळू ते विरक्ती येत जात.
तर जशी विरक्ती तुमची वाढत गेली की तुमची समाजातली कीर्ती वाढत जाते. आणि असे जे सत्कीर्तीचे पुरुष आहेत ते परमेश्वराचे अंश आहेत. आपण सगळेच परमेश्वराचे अंश होतो. तर का प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे असा अनुभव घ्यावा सगळ्यांनी असं म्हटलेलं, तर आपण सगळेच परमेश्वराचे अंश आहोत. पण जशी विरक्ती वाढत जाईल तसं ते परमेश्वर आपल्यामध्ये जो आहे तो झाकलेला असतो, तो हळूहळू हळूहळू प्रकट होत जातो. पुतळ्याचं जसं अनावरण करतात तसं जणू काही आपल्यातल्या परमेश्वरी शक्तीचं अनावरण जशी विरक्ती वाढत जाईल तसं व्हायला लागतं. आणि असा परमेश्वरी अंश आपल्यातला अधिक प्रकट होत गेला की तिथे धर्मस्थापनेचा हव्यास तेथे वसे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हव्यास हा मराठीमध्ये व्यवहारात आपण वाईट अर्थाने वापरतो, ज्याला हवरटपणा म्हणतात, त्याला हव्यास असं आपण म्हणतो. पण समर्थांनी दासबोधामध्ये 10-12 ठिकाणी हव्यास हा शब्द वापरलेला आहे. तर तिथे अतिशय तीव्र इच्छा अशा अर्थाने तो वापरलेला आहे. आणि ज्यांच्यातली विरक्ती वाढत जाईल त्यांच्यामध्ये ही धर्मस्थापना करायची इच्छाही वाढत जाते. आणि मग काही जणांमध्ये ही इच्छा इतकी तीव्र होते की त्यांना ईश्वराचे अवतार म्हणतात. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढेही होणार देणे ईश्वराचे. काही गोष्टी ह्या परमेश्वरी कृपेवरही अवलंबून असतात. तुम्हाला समुद्रात जायचं असेल, आता अलीकडेच आपल्या भारतीय नौदलातल्या महिलांची तुकडी जगप्रवास करून आली शिडाच्या नावेत. तर समुद्रातून जगप्रवास करण्या इतका प्रवास त्या नावेने करायचा असेल तर तुम्हाला शीड उभारायचा प्रयत्न तर करायला लागणारच. तुम्ही शीड उभारायचं नाही आणि परमेश्वर आम्हाला घेऊन जाईन असं म्हणून नाही चालत. पण तुम्ही शीड उभारल्यानंतर वारा तर यायला पाहिजे परमेश्वरी कृपेचं. तो वारा येईल तरच ती नाव पुढे जाणार. त्यामुळे देणे ईश्वराचे म्हणजे तुम्ही शीड उभारायचं काम केलंच पाहिजे. मग तो परमेश्वरी कृपेचा वारा हा व्हायला लागेल. हे शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं जे पत्र आहे किंवा समास आहे त्याच्यातलं आहे की त्यांच्या शिवाजी महाराजांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी प्रचंड खटाटोप केला स्वराज्य स्थापनेचा आणि अनुकूल दान पडत गेलं. ते देणे ईश्वराचे आणि तेही धर्मस्थापनेचा एक भाग करतायत. अभ्युदयासाठी प्रयत्न ते करतात. आज मी समाजकारण असा विषय मुद्दाम निवडला कारण अलीकडे अनेक जणांना समर्थांच्या राजकारणावर बोललं पाहिजे असं वाटतं. कारण ते वैशिष्ट्य आहे, अपूर्वता आहे समर्थांची की राजकारण सुद्धा त्यांनी वर्ज्य मानलं नाही. आणि हरिकथा निरूपण हे तर आहेच त्यांचं. त्यांच्या समासांची मोजदाद केलेली आहे दासबोधातल्या. तर 200 पैकी जवळजवळ 90 एक समास अध्यात्मावरतीच आहेत. राजकारणावरचे समास 5-6 आहेत, पण ते बाकी कोणी लिहिले नाहीत. हे समर्थांचं वैशिष्ट्य. बाकी हरिकथा निरूपणाचे तर समास आहेतच. म्हणजे हरिकथा म्हणजे सगुण रूपाचं वर्णन आणि निरूपण म्हणजे निर्गुणाचं वर्णन. तर सगुण रूपाचं वर्णन भक्तीचे समास जवळजवळ 40 आहेत. त्यामुळे हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण हे समर्थांनी म्हटलंय. पण त्याच्याशिवाय समाज कसा झाला पाहिजे हेही समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्यापैकी लगेच कोणी राजकारण करायला उठणार आहे असं नाही. आणि हरिकथा निरूपण करायची इच्छा असली तरी आपली तेवढी उपासना झालेली नसते. त्यामुळे मग समर्थांचं आणखीन काय आपल्याला घेण्यासारखं आहे. तिसरे ते सावधपणा आणि चौथा अत्यंत साक्षेप फिडावे नाना आक्षेप. तर हे सावधपणा आणि साक्षेप ह्याची कशासाठी गरज असते. तर चांगल्या व्यक्तींना सुद्धा समाजात राहायचं असेल, समाज घडवायचा असेल,
समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांना हे गुण लागतात आणि तेही समर्थांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याचा विचार हा आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. धर्मसंस्थापना करायची म्हणजे काय काय करायचं, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही सांभाळायचं हे तुम्ही सांगितलंच. म्हणजे समर्थांनी सांगितले ते सगळ्यांच्या समोर मांडलं आता मी. जेव्हा संस्कृतीचा विचार करतो तेव्हा राजकारणाच्या बरोबर अर्थकारणही येतं आणि भौतिक संपत्ती मिळवली पाहिजे आणि ती नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे, नैतिक मार्गाने मिळवलेली, भ्रष्टाचार न करता मिळवलेली संपत्ती असली पाहिजे. हे तर आलंच. म्हणून मग काय समर्थांनी म्हटले, प्रपंची पाहिजे सुवर्ण. सुवर्णाचा राग करायचा नाही, सुवर्णाचा तिटकारा करायचा नाही, सुवर्णाचा लोभही धरायचा नाही. सध्या जगातल्या सगळ्या देशांमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्ती सोनं भारतातल्या घराघरांमधून दागिन्यांमध्ये लपलेलं आहे. हे प्रपंची पाहिजे सुवर्ण ते मिळवलंच पाहिजे आपण. सुवर्ण म्हणजे सर्व प्रकारची संपत्ती अशा अर्थाने म्हटले ते. तर धर्मस्थापना करायची म्हणजे संपत्तीची निर्मिती आपल्याला करता आली पाहिजे, कष्टातून संपत्ती निर्माण करता आली पाहिजे. तशी शेतीतून संपत्ती निर्माण होते, तशी आपल्या कष्टातून संपत्ती निर्माण होते आणि गेल्या 100-150 वर्षामध्ये आपल्या बुद्धीचा वापर करूनही संपत्ती निर्माण होते असं लक्षात आलेलं. ह्या भौतिक संपत्तीच्या बरोबर नीतिमंत श्रीमंती आपल्या देशातली वाढायची असेल तर मग काय करायला पाहिजे, तर जीवनमूल्यांची स्थापना करायला पाहिजे. आणि फार पूर्वीच्या काळापासून आपल्या इथे जी धर्माची व्याख्या केलेली आहे ते हे सगळे टप्पे दिसतात. भौतिक संपत्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, कृती केली पाहिजे. धर्म म्हणजे काय, आचार प्रभव धर्म अशी धर्माची एक व्याख्या केलेली की ज्याच्यात काहीतरी आचार सांगितलेला आहे तो धर्म. आता स्वर्गप्राप्तीसाठी काय करावं वगैरे अशाही गोष्टी आपल्या धर्मामध्ये नंतर आलेल्या आहेत, परंतु आचार केल्याशिवाय, कृती केल्याशिवाय संपत्ती निर्माण होणार नाही. जीवनमूल्यांची स्थापना, कुठली मूल्य असली पाहिजे, धर्माची अशी एक व्याख्या केलेली, एक श्लोकच आहे, धृती क्षमा दमोस्तेयम असे 10 गुण सांगितलेले आहेत. शौचमिंद्रिय निग्रह, धीर विद्या सत्यम क्रोध, दशकम धर्मलक्ष. हे 10 गुण नैतिक मूल्य आहेत सगळी ही. हे तुमच्यामध्ये आले म्हणजे धर्म झाला. म्हणजे तुम्ही कष्टही करून संपत्ती निर्माण केली पाहिजेत आणि हे 10 गुण तुमच्यामध्ये आले पाहिजेत. मग आणखीन काय आलं पाहिजे, तर हे सगळं करताना समाजकंटक जे असतात ते काटे मोडता आले पाहिजेत, दुष्टांचं निर्दालन करता आलं पाहिजे. प्रपंची राजकारण असे समर्थांनी म्हटले. ते कशासाठी म्हटले, तर मी सरळ चाललोय पण तो वाकडा चालल्यावर माझ्या सरळ चालण्याला काय अर्थ आहे. मला उलटही होऊन तिरकं चालता आलं पाहिजे, बुद्धिबळातलं घोडा येऊन 2.5 घरं अशी उडी मारता आली पाहिजे, सगळंच करता आलं पाहिजे मला. जशास तसे, जो जसा वागतोय तसं वागता आलं पाहिजे. निर्वैर होऊन हे अवघड. पांडिचेरीच्या योगी अरविंदांची गोष्ट आहे. की तुम्ही सगळ्यांवर प्रेम करायचं म्हणताय, कसं शक्य आहे. मी प्रेम करत करत तुझा चाकू मारू शकतो आणि खून करू शकतो. तुझं गरज पडेल तर तुझ्यावर प्रेम करूनही मी तुला नष्ट करीन, कारण समाजासाठी त्याची आवश्यकता आहे. तर हे दुष्टांचं निर्दालन करता आलं पाहिजे. ते काम आपण नाही केलं तर कोणातरी करायलाच लागणार आहे.
ते दुसऱ्यावर टोपायचं आणि स्वतः सुरक्षित राहायचं असं कशासाठी, तर स्वतःही अंगावरती काही खर्चटण्याची तयारी ठेवली पाहिजे, कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. असं जो करतो तो समाजाची धारणा करू शकतो. त्यामुळे धर्माची आणखीन एक व्याख्या आहे की धारणात धर्म इत्याहो धर्मोधारयते प्रजा, की जो समाजाची धारणा करतो म्हणजे सज्जनांचं रक्षणही करतो, दुष्टांचं निर्दारणही करू शकतो, असा असला पाहिजे. म्हणजे भौतिक श्रीमंती, संपत्ती, नीतिमंत श्रीमंती मिळवली पाहिजे, जीवनमूल्यांची स्थापना असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये, दुष्टांचं निर्दालन करता आलं पाहिजे. आणि मग काय करायचं, हा प्रपंच करता करता परमार्थाकडे लक्ष लोकांचं वेधलं पाहिजे. उपासनेशी लावावे जग, असंही समर्थांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर अभ्युदय करता करता निश्रेयसाकडे लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि मग हे करता करता एक महत्वाचं सूत्र समर्थांच्या दासबोधामध्ये येतं की उपासनेला सगळ्यांना प्रवृत्त तर करायचं. कोणती उपासना करायची, तर समर्थांनी कोणती उपासना करायची, त्यांची तर रामाची उपासना होती, हनुमंताची उपासना होती, पण सगळ्यांना त्यांनी सांगितलंय तर लोकांची प्रवृत्ती लक्षात घेऊन उपासना सांग. आपुलाली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू वेळ. त्यामुळे माझी उपासना, तुझी उपासना, प्रत्येकाला आपलीच उपासना सर्वश्रेष्ठ वाटते. आणि मग ह्याचा निवाडा कसा करायचा, तर तुमच्यामध्ये पूर्ण साधुत्व आल्याशिवाय तुम्ही याचा निवाडा करू शकणार नाही. त्यामुळे तोपर्यंत ज्याची जशी उपासना असेल ती उपासना त्याला लख लाभो, असंच म्हणायला पाहिजे. ज्याची उपासना जैशी त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजे असी प्रशस्त न वाटे. त्यामुळे जो जशी उपासना करतोय, ठीक आहे बाबा, तू त्याच्यापुढे आणखीन माझी उपासना अशी आहे, तू तशीच कर असं सांगत बसू नये, त्याला ते पटणार नाही, आवडणार नाही. आणि अशा एक 8-10 वेळा तरी दासबोधामध्ये सापडतात. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपल्याला आवडीचा वेध लागला जग. सगळेजण त्यांची त्याची उपासना करतात. आपल्याकडे ती पद्धतच आहे की प्रत्येकाची इष्टदेवता वेगळी असू शकते, त्याला परवानगी आहे. कोणाला दत्त वाटेल, कोणाला गणपती वाटेल, कोणाला देवी वाटेल, कोणाला सूर्य वाटेल. शंकराचार्यांनी पंचायतन त्याच्यासाठीच करायला लागलं. हे सगळ्यांचं समन्वय आपल्याला करायचं. आणि याचा निश्चय निवडेना साधू मिळणं. साधू कोण, तर ज्यांच्याबद्दल पुरेशा नोंदी झालेल्या आहेत असे साधू म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामाची उपासना करून पाहिली, देवीची उपासना करून पाहिली, गोपी भावानी कृष्णाची उपासना करून पाहिली, ख्रिस्ताची उपासना करून पाहिली, अल्लाची उपासना करून पाहिली. आणि कुठल्याही पद्धतीने गेलो तरी तोच अनुभव येतो असं त्यांनी सांगितलं. असं अलीकडच्या इतिहासात दुसरं कोणी नाही झालेलं, आणि त्यांच्या आधी कोणी झाले असतील त्याच्या पुरेशा नोंदी इतिहासात नाही. पण असं होऊ शकतं, असं एक उदाहरण आपल्या देशात अगदी ठळकपणे दिसतंय. त्यामुळे उपासनेशी लावावे जग, पण उपास्यानाम अनियमः साधनानाम अनेकता. कोणाची उपासना करावी त्याचा काही नियम नाही, तुम्हाला ज्याचं हे वाटेल. तुम्हाला ज्याची उपासना करावीशी वाटेल ती करा, त्याची करा.
ज्या पद्धतीने करावीशी वाटेल त्या पद्धती करा. साधनानाम अनेकता. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, असं दुसऱ्या देशात कुठे नाही सांगितलं. आणि आपल्याला जगमित्र व्हायचंय तर तुम्ही उपासना केली पाहिजे. आपल्यातलं सर्वश्रेष्ठ तत्व कुठलं ते शोधत गेलं पाहिजे. त्याच्या जवळ जाणं म्हणजेच उपासना करणं. पण कुठल्या पद्धतीने जा हे तुम्ही ठरवा. कुठलं प्रतीक डोळ्यासमोर ठेवा. ही सगळी प्रतीक आहेत. कुठलंही प्रतीक हे आपल्यासमोर ठेवा. पहिली प्रतिमा पूजा, दुसरा अवतार महिमा, ह्या 2 पायऱ्या ओलांडल्यावर तिसरा तो अंतरात्मा, आणि मग कधीतरी चौथा निर्विकारी. असे जे 4 टप्पे समर्थांनी मांडलेले आहेत. दासबोधात 2 समासांमध्ये तरी त्यांनी याची मांडणी केलेली आहे. बहुतेक सर्वसामान्य लोकांना प्रतिमा पूजाच लागते. पण ती प्रतिमा आहे ते प्रतीक आहे हे लक्षात ठेवायचं. त्या प्रतिमेमध्येच देव नसून त्या प्रतिमेमध्येही देव आहे, आणि त्या प्रतिमेद्वारे आपल्याला देवापर्यंत पोचता येतं. ते प्रतीक आहे, म्हणजे परमेश्वराकडे घेऊन जाणारी खूण आहे. हे समाजामध्ये सांगणं सगळ्यांना म्हणजे धर्मसंस्थापना करणं. पण हे कोणाला सांगता येईल? ज्याला नाईलाजाने उपाशी राहावं लागत नाही त्याला सांगता येईल. स्वतःहून ठरवून उपास करणारे असतील ते वेगळे. पण नाईलाजाने मला उपाशी राहावं लागतंय, तो चिंतन पोट कसं भरणार याचंच करेल. तो परमेश्वराचं चिंतन नाही करू शकणार. त्यामुळे मग काय विचार करावा लागतो आपल्याला? धर्मसंस्थापनेसाठी एक नवीन शब्द समाज संस्थापन असाही वापरता येईल. कारण समाज मुख्य तो संस्कृती निर्माण करतो, आणि त्या संस्कृतीचा गाभा म्हणजे धर्म. बाकी विज्ञान, कला, साहित्य वगैरे हे सगळं त्याची पाकळ्या आहेत त्याच्या, पण गाभा त्याचा धर्म. त्या धर्माचे मुळाशी गेलं तर अध्यात्म. पण हे सगळं जर का करायचं असेल तर आधी पोटोबा मग विठोबा हे सूत्र सर्वसामान्य लोकांसाठी आवश्यक असतं. अन्न, वस्त्र, निवारा असं मी शाळेत शिकलो, आणि नंतरच्याही काही पिढ्या शिकल्या शाळेमध्ये. ते प्राथमिक गरजा आहेत असं हे झालं. पण त्या व्यक्तीच्या गरजा आहेत, आणि माझ्या सगळ्या गरजा मीच पूर्ण केल्या पाहिजेत असं हे कल्याणकारी राज्याची कल्पना आल्यापासून जरा मागे पडलं. आणि समाजाची जबाबदारी आहे, म्हणजे शासनाची जबाबदारी असं वाटायला. मग त्याच्यात काय झालं आता की सुधारणा जशा होत गेल्या त्या सुधारणांच्या बरोबर प्रदूषण जसं वाढत गेलं तसं शुद्ध हवा असली पाहिजे ही सरकारची जबाबदारी झाली. दिल्लीमध्ये 2 महिने धूर धुकं सगळं एकत्र असतं झालेलं, तर ते कोणी करायचं दुरुस्त? ते सरकार करेल. पाणी शुद्ध असलं पाहिजे ही जबाबदारी कोणाची? सरकारची जबाबदारी. प्रत्येकाच्या घरात वीज आली पाहिजे, म्हणजे ऊर्जा आली पाहिजे, ही जबाबदारी कोणाची? सरकारची जबाबदारी. घरं बांधून दिली पाहिजेत, सरकारची जबाबदारी. कारण घरं बांधून दिली की मला मतं मिळतात असं सगळ्याच राजकीय पक्षांना वाटतं. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आणखीन योजना असेल, म्हणजे अन्न, वस्त्र, निवाऱ्यापैकी निवाऱ्याची जबाबदारी सरकारची झाली आता. आणि सामाजिक सुरक्षितता ही कोणाची जबाबदारी? ही सरकारची जबाबदारी. म्हणजे हवा, पाणी, ऊर्जा, निवारा आणि सुरक्षितता ह्या सगळ्या सरकारच्या जबाबदारी. मग ह्याच्यासाठी मी काही प्रयत्न करायचे की नाही? तर नाही. आज असं सगळ्यांचं मत आहे की आता हे सरकारचं आहे, माझं नाही. मग मी काय करायला पाहिजे? मग अन्न, वस्त्राची जबाबदारी तरी मी घ्यायला पाहिजे की नाही? पण आज देशातले 80 कोटी लोक सरकार दरमहा रेशन देते ते वापरते फुकट, त्यामुळे काम करायची गरज नाही. म्हणजे अन्नाची जबाबदारी माझी आहे असं काही जणांना वाटतं, पण ती सरकारची आहे असंही वाटणारे लोक आहेत.
आणि सरकारलाही वाटतं की आपली ती जबाबदारी आहे. वस्त्राची जबाबदारी ती आहे. रेशनिंगमध्ये कापडही मिळू शकतं जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे. आरोग्याची जबाबदारी कोणाची? सरकारची. महात्मा फुले निराधार योजना आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, त्या सगळी बिलं माझी सरकारने भरली पाहिजे. मग आणखीन काय? करमणूक, मनोरंजन ही कोणाची जबाबदारी? स्वतःची ना. पण मग पर्यटन हा व्यवसाय करून त्याची जबाबदारी सरकारने घेतली, त्याचं काय? आता काय तीर्थयात्रेसाठी जातात का लोक? मनोरंजनासाठी जातात पर्यटनाला. आणि उपजीविका, महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा 72 सालच्या दुष्काळानंतर रोजगार हमी योजना सुरू केली आणि ती इतकी छान वाटली सगळ्यांना की ती केंद्र सरकारने चालू केली. म्हणजे ज्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या होत्या त्या सरकारने ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग व्यक्तीच्या जबाबदाऱ्या नक्की काय? कौशल्य शिकणं, स्किल इंडिया, पुन्हा सरकारने जबाबदारी ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ज्ञान मिळवणं, सरकारही घेतं, व्यापारीकरण त्याचं मोठ्या प्रमाणावर होतंय. मग राहिलं काय? व्यक्तीने स्वतःच प्रयत्न केल्याशिवाय व्यक्तीला मिळत नाही. म्हणजे हे धर्मसंस्थापना किंवा समाज संस्थापना करायचं जे वर्तुळ संकुचित होत चाललेलं आहे त्याच्याकडे पाहतोय. पण सुदैवाने ज्या गोष्टी राहतात, म्हणजे ज्ञान आणि कौशल्य सुद्धा आपण कोणावर तरी सोपवून दिली जबाबदारी, तरी संस्कार, प्रेरणा आणि आयुष्यातलं ध्येयदर्शन ह्या गोष्टी बाकी कोणी आपल्या स्वतःलाच ते मिळवाव्या लागतात. आणि मग ह्या कोणाकडून मिळू शकतात? स्वतः तपश्चर्या करून किंवा तपस्वी लोकांकडे पाहून. समर्थ असे होते की बाकी सगळ्या हे तुमचं तुम्ही मिळवलं पाहिजे असं ते सांगत होते, पण संस्कार कसे होतील, प्रेरणा कशी मिळेल आणि ध्येयदर्शन कसं होईल हे समर्थांनी सांगितलेलं आहे. साडेसातला सोपायचं ना आपलं. नाही, तुम्हाला आभार प्रदर्शनासाठी थोडे मिळतो असं मी. आता व्यक्तीने काय करायचं असं मी पाहतो. एका पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली आहे, समर्थ जीवनासाठी समर्थ विचार. त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकांमधले काही श्लोक त्याचं निरूपण केलेलं आहे आणि दासबोधातल्या काही ओव्या त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि ज्यांनी ते पुस्तक लिहिलंय त्यांचे सगळे कुटुंबीय आणि सल्लागार आणि मित्रमंडळी ते सगळे सांगत होते की दासबोधातल्या ओव्या आधी घ्या आणि मग मनाच्या श्लोकातले श्लोक घ्या. कारण ओव्या सोप्या आहेत आणि श्लोक अवघड आहेत. मग त्या माझ्याकडे आल्या, काय क्रम ठेवावा? म्हटलं क्रम कुठलाही ठेवा, पण तुम्ही जर का कुळकथा दोन्हीची पाहिली तर दासबोधातले बरेचसे समाज हे समर्थांनी आपल्या शिष्यांना किंवा महंतांसाठी म्हणून लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या वेळी लिहिलेत, प्रसंगाप्रसंगाने लिहिले आहेत आणि नंतर त्याचं संकलन केलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक, म विरक्त, म निस्पृह आणि त्याच्यातली मठाची जबाबदारी असलेले ते महंत, अशी ती चढणीश्री. आणि मुख्यतः ते निस्पृह आणि महंतांसाठी लिहिलेले ते दासबोधातले समास आणि ओव्या आहेत. आणि मनाच्या श्लोकाची काय कुळकथा आहे तर उत्सवासाठी शिधा आता कुठून येणार असा प्रश्न निर्माण झाल्यावर शिवाजी महाराजांकडे मागायला जायचं नाही. आमची प्रतिज्ञा आहेसी काही न मागावे शिष्य असे. तर मग काय करायचं तर जनता जनार्दनाकडे जायचं आणि मग काय करायचं तर घ्या लगेच 200 श्लोक लिहून दिले
आणि जा गावागावांमधून जा, घरासमोर राहायचं, श्लोक म्हणायचं, पुढे जायचं. आणि उत्सवात शिधा कसा मिळेल हा प्रश्न संपला आणि वर्षानुवर्ष संपला. आजही तसंच चालू आहे. अजून सज्जनगडावरती रोज हजारो लोकांना प्रसाद तिथे मिळत असतो. तो भिक्षाफेरीतच मिळतो. 2 महिने भिक्षाफेरी झाली की वर्षभराची तरतूद होते तिथे. आणि भिक्षाफेरीत काय होतं तर मनाचे श्लोक म्हणत म्हणत जातात आणि सर्वसामान्य लोकांना ज्याचा अर्थ सहज कळेल, ज्याच्यातून प्रेरणा होईल असे ते श्लोक आहेत. त्यामुळे म्हटलं तुम्ही क्रम त्या पुस्तकातला काही ठरवा, पण ते म्हणाले की हेच तुम्ही प्रस्तावना म्हणून लिहा, म्हणजे माझ्या घरच्यांना पटेल. ते मनाचे श्लोक मी पाहिले. पहिले एक 8-9 श्लोक असे आहेत ज्याच्यामध्ये नैतिक वर्तन कसं असलं पाहिजे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. पुढे सगळं जर का तुम्ही पाहत गेलात तर शेवटचे 60-70 श्लोक पुन्हा ज्ञानयोगाचे श्लोक आहेत. मी मग वेगळ्या दृष्टी बघायला लागलो की हे नैतिक वर्तन जरी काय ते कळलं तरी समाज संस्थापनेसाठी आणखीन काय केलं पाहिजे, त्या दृष्टीने मनाचे श्लोक मी पाहत गेलो. आणि मग सुरुवातच मुळी तुम्ही समाजात असताना कसं वागायचं. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, सदाचार सांडू नये तो, जनी वावोगे बोलता सुख नाही. तुम्हाला समाजात राहायचं असेल तर मनाला येईल तसं बोलून नाही चालणार. जिभेवरती नियंत्रण पाहिजे. आणि असंच सगळं मग सांगितलेलं आहे. जनी दक्षतो लक्ष लावून पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. आणि स्वामी वरदानंद भारतींनी त्याचं विश्लेषण करताना जनी जाणता भक्त होऊन राहे म्हणजे काय, जाणता होऊन राहे आणि भक्त होऊन राहे. जनांमध्ये समाजामध्ये जर का राहायचं असेल तर तुमच्यामध्ये जाणपण किंवा जाणतेपणही आलं पाहिजे आणि तुम्ही भक्तिभावानेही लोकांच्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग सुरुवात अगदी जनी भोजनी नाम वाचे वदावे. लोकांमध्ये असताना सुद्धा निसंकोचपणे तुम्हाला मोठ्या आवाजात परमेश्वराचं नाव घेता आलं पाहिजे. जना सज्जना लागे संतोष व्हावे, की सगळ्यांनाच बरं वाटेल असं तुम्ही नक्की वागा, पण सज्जनांना बरं वाटेल असं नक्की वागलं पाहिजे. म्हणजे माझा उदरनिर्वाह करत असताना मी समाजात वावरायचं कसं, असं 50 श्लोकांमध्ये तरी जनी हा शब्द आलेला आहे आणि जगी हा शब्द त्याच अर्थाने पुढे आणखीन आलेला आहे. तुम्ही समाजामध्ये वावरताना कसं वापरायला पाहिजे. जनी बोलण्यासारखे चाल, जसे तुम्ही बोलाल तसंच चाललं पाहिजे. वादविवाद करू नये, सुखसंवाद करावा. हे लोकांमध्ये वागताना तुम्ही असं वागलं असेल तरच समाज स्थिर राहील, समाज घडेल, भांडणतट्टा होणार नाही. तुटे वाद संवाद तेथे करावं. ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये कसं वागावं हेच कळलं. जनी जाणता पाय त्याचे धरावे, ही नम्रता सुद्धा आली पाहिजे. म्हणजे आपण कितीही शिकलो तरी आपल्यापेक्षा कोणीतरी जाणता असतोच समाजामध्ये आणि तो दिसला की त्याच्यापुढे नम्र झालं पाहिजे. तर समाज घडवायचा असेल तर मी फक्त माझ्या उदरनिर्वाहापुरती, माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरती ज्ञान कौशल्य मिळवून चालणार नाही. तर माझ्यावरती संस्कार जे झाले पाहिजेत ते मी लोकांमध्ये वागताना प्रत्येकामध्ये तेच परमेश्वरी तत्व आहे. प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे. तसं जनांमध्ये असं का वापरायचं, कारण त्यांच्यामध्ये तोच परमेश्वर आहे असं हे वागता वागता आपल्याला अधिक चांगलं कळत जातं.
पहिल्यांदा श्रद्धा ठेवा. माझा विज्ञान विषयातलीच PhD आहे आणि त्यामुळे वैज्ञानिकांशी बोलण्याचे अनेक वेळा प्रसंग येतात. आणि मग श्रद्धा ठेवणं बरोबर का चूक? विज्ञान तर सगळं म्हणजे बुद्धीला धार लावूनच तुम्ही कामाला लागता आणि शोध लावत जाता. म्हटलं श्रद्धा हा आपल्या संस्कृतीतला शब्द आहे. विज्ञानातला शब्द म्हणजे हायपोथेसिस. तुम्ही असं काहीतरी गृहीत धरा आणि त्या गृहीतावरती आधारापुढे जा. तुम्ही काहीतरी पायाशी आधार असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तो असं काहीतरी हायपोथेसिस, पूर्वकल्पना, काहीतरी असं असलं पाहिजे असं गृहीत धरा आणि मग तपासून पहा. तसं भारतीय संस्कृतीतला शब्द म्हणजे श्रद्धा असली पाहिजे. ही श्रद्धा ठेवा आणि पुढे जा आणि तपासून पहा. समर्थांनी सगळंच तपासून पहा असं म्हटलेलं आहे. पाण्यात बसलेल्या म्हशीची परीक्षा करू नका. म्हणजे म्हैस खरेदी करायची असेल तर ती पाण्याबाहेर आल्यावरच मग तिची किंमत ठरवा असंही समर्थांनी सांगितलंय. आणि शास्त्रप्रचिती असली, गुरुप्रचिती असली तरी आत्मप्रचिती ही आली पाहिजे. तेव्हाच तो अनुभव पूर्ण झाला. मग तुम्हाला गुरु भेटला नाही तोपर्यंत शास्त्रप्रचिती, शास्त्रात काय सांगितलं ते गृहीत धरा. म्हणजेच त्याला श्रद्धा ठेवा असं म्हणतात. तुम्हाला शास्त्र वाचता येत नाही, अभ्यास करता येत नाही, पण गुरु भेटला तुमच्या सुदैवाने, तर गुरु सांगेल ते स्वीकारा, श्रद्धा ठेवा. पण त्यांनी सांगितले ते कुठपर्यंत? तर स्वतःला अनुभव येईपर्यंत ते माना. आणि स्वतःला आलेला अनुभव जसा गुरूंनी सांगितले तसाच आला, तसं शास्त्रात सांगितले तसाच आला. हे तिन्ही एकवटले असं ज्ञानेश्वरीत लिहूया. पण मी या अर्थाने पाहतो की शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती हे तिन्ही एकवटले, तेथे परब्रह्म कवळले. तिथे तो परब्रह्म तुम्हाला घास घेता येण्यासारखं तुम्हाला समजतं. मग ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकांमध्ये सज्जन संगतीवरती बरेच श्लोक सांगितलेले आहेत की जनांमध्ये कसं वागा, पण सज्जन कोण आहेत ते शोधत राहा. आणि सज्जनांच्या संगतीने सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. तुम्ही नेहमी सज्जनांच्या बरोबर जर का राहिला आणि श्रद्धा ठेवलीत त्यांच्यावर, तर तुमची क्रिया पालटू शकेल. सज्जनांवर विश्वास ही गुरुप्रचिती आणि त्याप्रमाणे वागणं आणि स्वतः अनुभव घेतला की आपली क्रिया मग काय, आता स्वतःला एकदा पटलं, अनुभवच आलाय मला, तर मग ती क्रिया कायमची पालटते. मना सज्जना सज्जनी वस्ती की, जे मनालाही सांगितलं की तू सज्जनांवरती कायम लक्ष ठेव. गती कारणे संगती सज्जनांची. सतत सज्जनांची संगती धरावी असंही मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्या व्यक्तीने कसं जगावं याच्यासाठी. मग पुढे काय? एक एक व्यक्ती अशी वागायला लागली. मग आता दासबोधाकडे येऊ की सर्वसामान्य लोकांमध्ये थोडीशी विरक्ती आली, निस्पृहता आली. प्रत्येकाची काही महंत म्हणून नेमणूक होईल अशीच नाही, पण थोडी विरक्ती, निस्पृहता तुमच्यामध्ये आली, तर मग काय करायचं? सध्याचा आपला शब्द बहुजन समाज असा आपण वापरतो बऱ्याच वेळा की सगळा समाज म्हणजे कोण? बहुसंख्य जे आहेत ते. तर बहुजन असा शब्द तेव्हा नव्हता, पण समर्थांनी बहुतजन असा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. मग बहुतजनासी उपाय हरिकीर्तने कलयुगी. कलियुगामध्ये बहुतजनांपर्यंत पोचायचं असेल तर मग तुम्हाला काय लागेल? तर हरिकीर्तन करायला लागेल.
म्हणून ते पहिले ते लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे ते अर्थांतर सांगणे, असं करत करत कीर्तनात सगळे नाचणे, गाणे, वाद्य वगैरे सगळं सगळं सांगितलेलं. ते कशासाठी? तर बहुत जनांपर्यंत पोचायचं. म्हणजे सगळ्या जनांबरोबर कसं वागायचं मला कळलं. सज्जनांच्या संगतीत राहून माझ्यामध्ये ती विरक्ती आणखीन आली. मग मी पुढे काय करायला पाहिजे? तर मी बहुत जनांपर्यंत पोचलो पाहिजे. काय जाऊन सांगायचं हरिकीर्तनामध्ये? नामे बहुत जन उद्धरिला, की नामस्मरण करत करत, ते सगळ्यात सोपं साधन आहे. तिथून सुरुवात करा आणि असं नामस्मरण करतही बहुत जनांचा उद्धार झालेला आहे, म्हणजे प्रगती झालेली आहे. उद्धार म्हणजे शापित कोणीतरी झाड होतं, हत्ती होता, मगर होता आणि परमेश्वराने त्यांचा उद्धार केला आणि ते स्वर्गात गंधर्व म्हणून निघून गेले, असं नाही. उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःला वर उठवायचं आहे, स्वतःची प्रगती करायची. तर ही स्वतःची प्रगती कशी होते? तर नामस्मरणाने ही प्रगती होते. बहुत जनासी उपाय हा हरिकीर्तन असल्यामुळे सूचना अशी केलेली आहे की वक्ता यास पुसता त्रासवू नये. म्हणजे आणखीन पुढची सूचना दिलेली की आता तुम्ही कीर्तन करताय, प्रवचन करताय, बोलताय आणि मध्येच कोणीतरी प्रश्न विचारला की मला हे कळलं नाही किंवा असंच का हो, तर एवढं कसं तुला कळत नाही असं म्हणायचं नाही. ठीक आहे, तुला समजावून सांगतो. पुन्हा जितकं सोपं करून सांगता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येईल तसं केलं पाहिजे. आणि असं केलं की काय होतं? समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान. असा जो सगळ्यांना सांभाळून घेतो त्याच्याजवळ बहुत जन त्याच्याबरोबर राहायला लागतात. म्हणजे हे संघटनाचं सूत्र सांगायला सुरुवात केलेली की आधी स्वतःचं व्यक्तिमत्व विकसन कसं करायचं हे बघा, त्याचे मार्ग सगळे सांगितले. मग आता संघटना करायची, धर्मसंस्थापना करायची असेल तर समाज विस्कळीत असून चालणार नाही, तो संघटित करायला लागतो. मग संघटना करायची असेल तर मग काय? बहुत जनांचे सहाणे देणे ईश्वराचे. लोकांचं खूप सहन करायला लागतं. लोकांना कळत नाही, आपण सांगतो त्याच्या नेमकं उलट काहीतरी त्यांना वाटतं. मुद्दाम त्रास देणारे काही जण असतात. पण त्या सगळ्यांच्या मध्येही माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच तत्व आहे. वरचं जरा खरवडून काढायला पाहिजे, पण ते खरवडून काढण्यासाठी तो माझ्या जवळ तर राहायला पाहिजे, म्हणून त्याचं सहन करायचं. असं करतो तो, त्याला संघटना करता येते. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हालवे. मग असे बहुत जन तुमच्याबरोबर राहायला लागले, तुमच्या आजूबाजूला राहायला लागले की त्यांना सांगता येतं की काय करा. त्यांचे गट करता येतात. समर्थांचे शब्द म्हणजे समुदाव आणि ताबा. पण हे लोकांचे गट, नाना मंडळे हलवे, असे गट जे आहेत त्यांना कामाला लावून दिलेलं आहे. काही नेमकपणा आपले बहुत जनास कळवा आले. तुम्ही काहीतरी नियमाने नियोजन धरून, मनात काहीतरी हेतू धरून काम करताय आणि काही गोष्टी करताय आणि काही गोष्टी करत नाही. काही गोष्टी करायला सांगताय आणि काही गोष्टी करू नका असं सांगताय. ह्याच्यातून तुमचं नेमकेपण लोकांच्या लक्षात यायला लागतं. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनाही हळूहळू कसं वागायचं हे कळायला लागतं. बहुत जन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभार आहे. तुम्ही काय सांगता याची वाट पाहतायत लोक आणि तुम्ही सांगता तत्काळ उभं राहतात कामासाठी. असं झालं तर ते संघटन होतं.
आणि असं तुम्ही करत गेलात तर मग काय करायचं शेवटी? शहाणे करून सोडावे बहुत जन. त्याच्यावरती श्लेषही करतात की शहाणे करून सोडावे नाही, शहाणे करून धरावे. पण ते शहाणे करून सोडावे म्हणजे सगळ्यांना शहाणे करावं. फक्त माझ्याजवळ आहेत तेवढेच शहाणे असं नाही. शहाणे करत करत सगळा समाज शहाण्यांचा झालेला आहे. सगळेच शहाणे झाले तर मग समाज पुढे जाणार आहे. आणि मग पृथ्वीमध्ये बहुतजन, त्यामध्ये असती सज्जन. मग ह्या बहुतजनांमध्ये सज्जन शोधत त्यांना कामं लावून दिली पाहिजेत. मगाशी एका पत्राचा उल्लेख केला, सोयरा धायऱ्यांची मुले तीक्ष्ण बुद्धीची सखोले, अशी ही शोधावी. त्यांच्यावर प्रेम करा, जिव्हाळा लावा, त्यांचे सुखदुःख समजून घ्या आणि मग हळूच त्यांना म्हणावे, अरे भगवंत अशी भजावे. आणि ते त्याला कळलं की मग त्याला आमच्याकडे पाठवून द्या, मग त्याचा गोवा उगवू आम्ही, असं समर्थांनी म्हटलेलं. की आता मग त्याला काय काम द्यायचं ते बघू. म्हणजे बहुतजन तुम्ही एकत्र करा, त्यातनं सज्जन कोण ते शोधून काढा आणि त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे त्यांना आणखीन पुढचं काम देता येईल. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र झालं पाहिजे. प्रपंचामध्ये व्यक्तीचं विकसन झालं पाहिजे आणि अशा व्यक्तींचं संघटन झालं पाहिजे आणि त्याच्यातनं जे पुढारी होऊ शकतील, नेते होऊ शकतील, त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांनाही कामाला लावलं पाहिजे. हे सगळं समाज संस्थापनेसाठी किंवा धर्म संस्थापनेसाठी आवश्यक आहे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. प्रपंच आणि परमार्थ याच्यासाठी मी आणखीन 2 शब्द शिकलोय. की प्रपंच करणारे कसे असले पाहिजेत, तर ते वीर पुरुष असले पाहिजेत, वीर स्त्रिया आणि वीर पुरुष असले पाहिजेत. आणि परमार्थ करणारे कसे असले पाहिजेत, तर त्या तत्त्वज्ञ असले पाहिजेत. तत्त्वज्ञ म्हणजे अनुभवाने तत्त्व जाणणारे असले पाहिजेत. भाग्यासी काय एवढे यत्ना वाचून राहिले, असं समर्थांनी म्हटलंय. मुख्य यत्न विचाराचा असं म्हटलेलं आहे. पण यत्न करणारे कोण, तर ते वीर आणि तत्वज्ञ असले पाहिजेत. याच्यामध्ये अडचण काय येते? समर्थांना जे जाणवले आणि आजही जे जाणवतात, म्हणजे प्रपंच चांगला करायचा असेल तर तुमच्यामध्ये शक्ती पाहिजे, दुर्बलता असून चालणार नाही. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ता, असं समर्थाने म्हटलेलं आहे. त्यामुळे बलसंपन्न तुम्ही झालंच पाहिजे, तर तुम्हाला प्रपंच चांगला करता येईल. आत्मविश्वास लागतो. समर्थांच्या काळात त्यांनी आजूबाजूला पाहिलं की आपण काही करू शकू याचा विश्वासच वाटत नव्हता लोकांना. स्वत्व विसरलेली लोक होती. आणि मग हे स्वत्व काय आहे स्वतःचं, हे निर्माण करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला. काही करायचा उत्साहच नाही, काही उपयोग नाही, काही करून काही नकोच करायला, असा निरुत्साह असतो. समर्थांनी उत्साह शब्द फारसा नाही वापरलेला, पण त्यांनी उत्कटता जी म्हटलेली आहे त्याच्यामध्ये उत्साह आणि उत्तमता दोन्ही येतं असं मला वाटतं. आणि सगळ्याच गोष्टी उत्तम करता आल्या पाहिजेत. उत्कटेविण काही होणार नाही असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग करावं असं वाटतंय काहीतरी, पण काय करायचं हेच कळत नाही. किंग कर्तव्य मूढ असा शब्द आहे मोठा संस्कृतमध्ये. किंग कर्तव्य म्हणजे कोणतं कर्तव्य, आता काय करायचं हे मूढ, हे कळत नाही. असा वेळ येईल तेव्हा काय विचार करत राहायचं, शोधत करायचं, आपल्याला उत्तर सापडेल. त्याच्यासाठी बहुधारिष्ट लागतं असं समर्थांनी म्हटलेलं आहे.
हे धारिष्ट ज्याच्याकडे येईल, आधीच दिवसा सोडीला मध्येच तकवा मोडीला, असं समर्थाने म्हटलेलं. म्हणजे उत्साहही त्याच्यामध्ये आला आणि धीरही धरणंही त्याच्यामध्ये आलं. आणखीन काय, प्रपंच नीट करता येत नाही, कारण परधार्जिणेपणा त्याच्यामध्ये असतो, की इतरांचंच योग्य असं वाटतं. कित्येक तुरुक होती, कित्येक दावल मलका असं भजती, असं समर्थाने म्हटलेले. की आता आपल्या धर्मात काही अर्थ नाही, जो जेत्यांचा धर्म आहे तोच खरा चांगला, असं मोगलाईतही झालं आणि इंग्रजांच्या काळातही ते होत होतं. त्यांचीच विचारसरणी योग्य असं वाटतं. आणि याचं कारण आपली विचारसरणी काही आहे हेच माहिती नसतं. त्यामुळे काय करायचं, श्रवणाचा उपाय. तेव्हा ते लेखन वाचन काही फार समाजामध्ये रूढ नव्हतं. त्यामुळे श्रवण करावं, सर्व प्रकारचं श्रवण करावं, त्याच्यातनं आपला विचार समजून घ्यावा. आणि आपल्याकडे काही विचार आहे हे कळलं तर मग त्याच्या पुढे जाता येईल. स्वदेशीचा साक्षात्कार नाही, राष्ट्रबोधच तेव्हा नव्हता काय. शिवाजी महाराजांनी किती मराठ्यांना सांगून पाहिलं, किती राजपुतांना सांगून पाहिलं की एवढे तुम्ही सगळे शूरवीर आहात, आपण एकत्र आलो तर बादशाह राहणारच नाही. पण बादशाहची सेवा करतायत, कारण आपण एक राष्ट्र आहोत याचा बोधच नाही, कारण संघटित समाजाचा अनुभवच नाही. आत्मविस्मृती झालेली होती, आपण कोण आहोत हेच कळत नव्हतं. आणि ते जाणून घ्या असं समर्थाने सांगितलेलं आहे. कर्तृत्व नाही, विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही. व्याप उभा करण्यासाठी कर्तृत्व लागतं. व्याप आटोप करती, धके चपेटे सोसिती. मोठा व्याप उभारायचा असेल तर धक्के बसणारच. तुम्हाला परिस्थितीला प्रतिकूलच जायचं असतं, प्रवाहाच्या विरुद्धच जायचं असतं. तर हे करायचं असेल तर कर्तृत्व संपन्न झालं पाहिजे. एक अलीकडच्या काळामध्ये विशेष गुण लक्षात आलाय आणि तो कुठल्याच संतांनी मांडलेला नाही असं माझ्या लक्षात आलं. कारण म्हणजे त्या काळात त्याची गरज नव्हती, आज त्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून मी बरंच शोधत होतो. एक ओवी कदाचित त्या अर्थाने आपल्याला घेता येईल असं मला वाटलं की आज प्रतिभाशक्ती आपली वापरली पाहिजे, नवीन सुचलं पाहिजे. आपल्याला चाकोरीच्या बाहेर पडायचं असेल तर आपल्याला नवीन सुचलं पाहिजे. आणि हे सगळ्यांना सुचू शकतं असं आता नवीन मानसशास्त्र सांगतं. सगळ्यांना शिकवता येतं आपली प्रतिभाशक्ती कशी वाढवायची. बराच प्रयत्न केल्यानंतर एक ओवी मला अशी सापडली की समर्थाने कदाचित त्याचा तो वेगळ्या अर्थाने त्यांनी शब्द वापरलाय. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. नित्य नूतन हा शब्द समर्थाने बऱ्याच वेळा सतत फिरतं राहिलं पाहिजे या अर्थाने वापरा. नित्य नूतन प्रदेशामध्ये तुम्ही गेलं पाहिजे. पण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान तुम्हाला प्रत्यक्ष जर का अनुभव आला तर प्रतिभाशक्ती म्हणजे काय, ते आतूनच स्फुरण असते, अंतस्फूर्ती असते. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं असेल तर नवीन सुचायला काय अडचण आहे. नित्य नूतन तुम्हाला सुचू शकते. नित्य नवा दिस जागृतीचा असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. तोही त्यांना काही साक्षात्कार झालेला होता म्हणूनच. पण उपयुक्त व्यावहारिक कल्पना नवीन नवीन सुचणं या दृष्टीने तो फार विचार केला नव्हता. पण ही एक ओवी अशी मला वाटली की तो समर्थ शिष्य देवदास जे होते हो त्यांच्या अशा काही ओव्या आहेत. हो. आपल्याकडे देतो. चालेल. आणि मग विजिगीषू वृत्ती नाही, जिंकण्याची इच्छा नाही,
त्यामुळे परिस्थितीला शरण जाणं असंच आहे. मी परिस्थितीवर स्वार होईन, मी परिस्थिती बदलून टाकीन, असं फार होते. म्हणजे शिवाजी महाराज असे होते की राजाराम महाराज पालथे जन्मले, अपशकून झाला असं वाटायला लागलं, बादशाही पालथी घालेल असंच त्यांनी एकदम म्हटलं. ही विजिगीषू वृत्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यात प्रपंच हा परमार्थाशी जोडला जातो की विश्वविजयाची दृष्टी असायला पाहिजे. तिथं समर्थांनी रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी अशा पद्धतीने सांगितलेली आहे. आणि हे एक 8-10 गुण की जे प्रपंचाचं यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. आणि ते करता करता रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याची स्फूर्ती तुमच्यामध्ये येईल, ती योग्यता तुमच्यामध्ये येईल असं सांगितलेलं आहे. आणि शेवटी समाज घडवायचा तो हे जे अंतिम ध्येय आहे ते एकट्या दुकट्याचं काम नाही, सगळ्या समाजाने करण्याचं काम आहे. म्हणून समाजाला आधी प्रपंच कसा यशस्वी करायचा हे समर्थांनी शिकवलेलं आहे. आणि ह्या प्रयत्नवादातून शेवटी रामकथा ब्रह्मांड वेधून पैलाड न्यावी इथपर्यंत दिलेलं आहे. असं समाज कारण समर्थांचं की स्वतःची योग्यता वाढवा, इथपासून समाजाला रामकथा विश्वभर नेण्याची योग्यता मिळवून द्या, असं हे समाजकारण आहे असं मला वाटतंय. माझा जो काही अभ्यास आणि चिंतन झालेलं होतं ते आपल्यासमोर मांडायची संधी मिळाली म्हणून संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांब. समारोपाचं व्याख्यान अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे, मार्गदर्शनपर झालेलं आहे. रामदास स्वामींचा उत्सव 9 दिवस असतो. त्याच्यातला शेवटचा दिवस आपला व्याख्यानमालेसाठी नसतो. निर्याणाचं कीर्तन होतं आणि संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम असतो. पण एक तिथी 2दा आल्यामुळे आपल्याला 1 दिवस व्याख्यानमालेला जास्ती मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक चांगल्या वक्त्याचं व्याख्यान ऐकायला मिळालं आहे. वेगवेगळी वचनं उद्धृत करून त्यांनी सांगितलं की समाज एकत्र राहण्यासाठी, एकत्र बांधण्यासाठी रामदास स्वामींनी काय काय केलं. आत्तापर्यंत वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयावर विवेचन केलं. अजून पुढचं संपूर्ण दासस्वामी उत्सव रामदास स्वामी या विषयावर होईल एवढे अजून खूप विषय राहिलेले आहेत. माझ्याच लक्षात अजून 4-5 विषय आहेत की रामदास स्वामींनी प्रवास कसा केला. एवढा नुसताच प्रवास केला नाही, तिथे एवढे 1100 मठ स्थापन कसे केले. मठ स्थापन करायचं म्हणजे तिथे महंत नेमायचे, मठाधिपती नेमायचे, त्यांची व्यवस्था पाहिजे. म्हणजे ते 1100 मठ म्हणजे काय चेष्टा वाटली का. तर हे सगळं कसं केलं असे खूप विषय आहेत. पण आत्तापर्यंत सुद्धा जे काही विषय झालेत ते आपण ऐकलेत. पुढे काय करायचं. मला समाधान की वर्तमानपत्रांनी वृत्तपत्रांनी माझी दखल घेतली, खूप प्रसिद्धी झाली. खूप माझी इच्छा होती की 100वे वर्ष आहे तर 100 श्रोते तरी पाहिजेत. तर 100पेक्षा जास्ती श्रोते आले, मला समाधान मिळालं. तुम्ही टाळ्या वाजवल्या. रामदास स्वामींची पुस्तकं देऊन त्यांना भेट देऊ. त्याच्यामध्ये गुरुकुल प्रतिष्ठानची 5 वेगवेगळी पुस्तकं रामदास स्वामींच्या वरची आहेत. ती मी त्यांना आपल्या सर्वांतर्फे अर्पण करतो. आणि आता थोडंसं माझी सुद्धा प्रसिद्धी करून घेतो. माझं क्षेत्र काय ते तुम्हाला कळालं आहे की मी आत्ता इथे जर या दासस्वामी उत्सवात अडकलो नसतो तर कुठल्या तरी जंगलात किंवा कुठल्या तरी प्रदर्शनामध्ये दिसलो असतो तुम्हाला. त्या जवळजवळ अशा 20 संस्थांशी मी निगडीत होतो. पण आता मी सगळ्यातनं निवृत्त झालो. त्याची अनेक कारणं आहेत. पर्यावरण विषय माझा चालू आहे. आमचा स्वतःची एक निसर्ग संवाद संस्था आहे. कोविडच्या काळापर्यंत माझ्या घरी दर महिन्याला निसर्ग कट्टा 15 वर्ष मी चालवत होतो. एक माझा आपले उद्यान वृक्ष आहे. माझं पहिलंच पुस्तक आहे ते गिरीशरावांना मी सप्रेम भेट देतो.